कंटिन्यू करणार आहे, जो की आपला काल आपण पाहत होतो. ठीक आहे, व्हेरियस टाइपचे प्रॉब्लेम्स ऑन लॉगॅरिथम. ओके, तर चला स्टार्ट करूयात आपण आपले प्रॉब्लेम्स. त्याआधी एक 2 मिनिटात प्रत्येकाने जे काही आपले लॉज आहेत, लॉज एकदा जस्ट रिवाइज करा. ठीक आहे, हे जे काही आपले आहेत टोटल 8 ते 10 लॉ आहेत लॉगॅरिथमचे, राईट. ठीक आहे, तर आपण आता डायरेक्ट आपलं प्रॉब्लेम सेशन कंटिन्यू करूयात कालचं. आपण शो दॅट वगैरे त्या टाइपचे प्रॉब्लेम पाहतो. ठीक आहे, ओके. तर घेऊयात आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स एक्झाम्पल आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ प्रॉब्लेम आहे लॉग एक्स टू द बेस 2 मायनस लॉग एक्स मायनस 1 टू द बेस 2 इज इक्वल टू 5. स्वतः या प्रॉब्लेम मधनं आपल्याला काय फाइंड आउट करायचे? एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर ऑब्विसली आपण इथे काय लॉगचे आपले जे काही फॉर्म्युला आहेत ते यूज करणार आहे. स्वतः फर्स्ट ऑफ ऑल कुठलाही रूल अप्लाय करण्यासाठी आपण काय चेक करणार आहे? दोघांचे बेस बेस सेम आहेत का? इथं आता यस आपले बेस सेम आहे, सो आपण डायरेक्टली रूल यूज करू शकतो. बेस सेम नसतील आपल्याला त्या दोघांमध्ये रूल यूज करता येत नाहीत. ठीक आहे, चला. सो मग लॉग एम मायनस लॉग एन इज इक्वल टू काय असतं आपलं? लॉग एम अपॉन एन. इथं काय लॉग एक्स अपॉन एक्स मायनस 1 टू द बेस 2 इज इक्वल टू 5. कुठला रूल इथं आपण यूज केलाय? log m to the base a minus log n to the base a is equal to log m upon n to the base a. हा वाला रूल आपण इथे यूज केलाय. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप काय आपली? याला कशात कन्वर्ट करणार आपण? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येईल बरं? हा, परत एकदा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं लिहायचं थोडंसं शॉर्टकट मध्ये सांगतो मी इथं या साईडला. जर आपल्याकडे काय लॉग m टू द बेस a इज इक्वल टू x असेल, इम्प्लाय दॅट हे पहा काय करायचं, हा जो बेस आहे ना, हा इथं बेसला लिहिणार आपण. हा जो x आहे तो त्या बेसच्या पॉवरला गेला आणि इज इक्वल टू राहिली m ची व्हॅल्यू. ठीक आहे, सो ह्या वेने कन्वर्ट करायचं. जे कोणी नवीन असतील किंवा ज्याला लॉगचं कन्वर्जन जमत नसेल अजून एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये, त्यांच्यासाठी होतं हे. ठीक आहे, ओके. सो याला आपण कन्वर्ट करूयात. म्हणजे हा काय 2⁵ इज इक्वल टू काय? एक्स अपॉन एक्स मायनस 1. ठीक आहे, 2⁵ 2 ची 5वी पॉवर 2 4 8 16 32 32. 32 इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स मायनस 1. आता हा जो एक्स मायनस 1 इकडे डिवाइडला आहे आपल्या लेफ्ट साइडला, तर काय येईल? तो मल्टिप्लाय होईल. 32 इंटू एक्स मायनस 1 इज इक्वल टू काय येणार आहे? एक्स. ठीक आहे, ब्रॅकेट ओपन करा. 32x मायनस 32 इक्वल टू काय शिल्लक राहिला? एक्स. ठीक आहे, स्वतः एक्सच्या टर्म एका बाजूला, एक्स ला पूर्ण लेफ्ट साइडला आणूयात आणि कॉन्स्टंट टर्म राईट साइडला घेऊयात. म्हणजे हा काय होईल? 32x हा मायनस एक्स तिकडचा प्लस इकडे आला मायनस झाला आणि हा मायनस 32 तिकडे जाऊन काय झाला? प्लस झाला. 32x मायनस एक्स उरला किती आपला? 31x इज इक्वल टू 32. तर एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? एक्स इज इक्वल टू 32 डिवायडेड बाय 31. हे असणार आहे आपला आन्सर. एक्स इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? 32 डिवायडेड बाय 31. क्लिअर? ओके, सो ह्या टाइपचे पण प्रॉब्लेम येतात. आता नेक्स्ट आहे प्रूव्ह दॅटच्या टाइपचा प्रॉब्लेम आहे. एकदम सिंपल आहे अगेन. या नेक्स्ट एक्झाम्पल, शो दॅट प्रॉब्लेम आहे आपला लॉग इंटू ब्रॅकेट
p square divided by qr plus log q square divided by rp. तुम्ही आता हे सायमल्टेनियसली नोटबुक मध्ये नोट डाऊन करत चला, ठीक आहे. प्लस लॉग आर स्क्वेअर डिवायडेड बाय पी क्यू इज इक्वल टू 0 हे आपल्याला शो करायचे. आता इथं जर एक गोष्ट तुम्ही आपण नोटीस केली तर काय त्यात की इथं बेस दिलेला नाहीये. इथं बेस काय येईल आपला बाय डिफॉल्ट नॅचरल लॉगचा बेस येईल, राईट. किती असतो तो ई असेल आपला, ठीक आहे. ओके, सो इथं जेव्हा बेस दिलेला नसेल त्याला आपण नॅचरल लॉग कन्सिडर करायचे आणि पुढे फॉरवर्ड व्हायचे. क्लिअर. जिथं बेस वेगळा असेल त्या केसमध्ये बेस गिव्हन असतो, नसेल तर तो नॅचरल लॉग कन्सिडर होतो आणि आपल्याला पण इथं लिहायची गरज नाही आता प्रत्येक वेळेस, राईट. ओके, चला कन्सिडर LHS. कन्सिडर LHS कन्सिडर करूयात आपण. तर काय आपले LHS लॉग p स्क्वेअर डिवायडेड बाय QR प्लस लॉग q स्क्वेअर डिवायडेड बाय RP प्लस लॉग R स्क्वेअर डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू. इथं आता आपण काय यूज करणार आहे, लॉग m प्लस n वाला, राईट. बट इथं आपल्याकडे 3 टर्म आहेत. 3 जरी टर्म असतील तर नो प्रॉब्लेम. आपण आता मल्टिपल टर्म्स म्हणजे डायरेक्टली कसं करायचं ते आपण आता हळूहळू शिकलो, ठीक आहे. इथं सिंपल काय होईल बरं, सगळ्यांचं काय होईल, प्रोडक्ट होईल आतमध्ये, राईट. म्हणजे काय, पी स्क्वेअर अपॉन क्यू आर इंटू क्यू स्क्वेअर अपॉन आर पी इंटू आर स्क्वेअर अपॉन पी क्यू, बरोबर. इथं कुठला रूल आलाय हे पुढे नोट डाऊन करायचंय लगेच. लॉग m टू द बेस a प्लस लॉग n टू द बेस a इज इक्वल टू लॉग m इंटू n टू द बेस a, ठीक आहे. स्वतः न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला सगळीकडेच प्रोडक्ट आहे, मध्ये कुठंच ऍडिशनचं वगैरे दुसरं कुठलं साईन नाहीये. सो आपण सगळ्या न्यूमरेटरचा प्रोडक्ट डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा प्रोडक्ट करू शकतो. तर न्यूमरेटरला काय आलं, पी स्क्वेअर इंटू क्यू स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर होल डिवायडेड बाय. आता इथं जर पाहिलं डिनॉमिनेटरला तर हे पहा, हा पी इंटू पी टोटल काय झाला, पी स्क्वेअर इंटू क्यू इंटू क्यू काय झालं, क्यू स्क्वेअर आणि उरला काय आर, आर इंटू आर, आर स्क्वेअर, ठीक आहे. So इथं जर ऑब्झर्व केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघं कसे आहेत, सेम आले आपले. तर दोघं पण एकमेकांना कॅन्सल झाले. आतमध्ये काय उरला फक्त 1. म्हणजे लॉग 1 ची व्हॅल्यू काय असते बरं सांगा. खूप वेळेस लॉग 1 ची एक डायरेक्ट व्हॅल्यू आहे, काय ती 0. लॉग 1 इज इक्वल टू 0. हेच आपली RHS आहे का, हेच आपल्याला शो करायचं होतं, ठीक आहे. RHS काय आपली, येस 0. सो आपण फायनल आन्सर लिहिताना कसं लिहिणार आहे मग, की सिन्स LHS इज इक्वल टू RHS हेन्स व्हेरीफाईड किंवा हेन्स प्रूव्ड, ठीक आहे. हा जो प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला प्रिव्हियस म्हणजे मागच्या 4 ते 5 एक्झामला विचारला गेलेला आहे, ठीक आहे. मला एक्झामला ह्या टाइपचे प्रॉब्लेम्स असतात. क्लिअर. ओके, आता अजून एक हे प्रूव्ह दॅटचं झालं. एक लॉग मल्टिपल टाइम्स यूज कसा करायचा ते एक परत एकदा आपण प्रॉब्लेम घेऊया जेणेकरून तुमचं रिवाइज होईल, ठीक आहे. ओके, तर आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे लॉग बेस 49 ऑफ log base 2 of 5x minus 2 आणि ही जी व्हॅल्यू आहे इक्वल टू 1/2. याने विचारले काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड x, ठीक आहे. ओके, सो आता लास्ट टाइम पण आपण ह्या टाइपचे म्हणजे लॉग ऑफ बेस 2 ऑफ लॉग ऑफ बेस 2 ऑफ लॉग बेस 3x इज इक्वल टू 1 लाईक दॅट प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला, राईट. आता इथं पण सेम आहे. सो आपण ह्या केसच्या प्रॉब्लेम साठी काय करतो बरं,
हा जो काही लॉगच्या आतमधलं म्हणजे जो सपोज काही बाहेर, हा बाहेरचा जो लॉग आहे तो सोडून बाकी जे काही लॉगच्या आतमध्ये असेल त्याला आपण एक कॅपिटल ए कन्सिडर करणार आहे. सो म्हणजे आपलं जे काही प्रॉब्लेम आहे तो कसा हे झाला, log a to the base 49 is equal to 1/2, right? Log base 49 of a is equal to 1/2. चला करायला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट बरं. काय होईल 49 raised 49? to 1/2 is equals to a. Square root एक्झॅक्टली. of 49, 7. हा. सो 1/2 म्हणजे कितवी पॉवर असते आपली? 7 स्क्वेअर रूट, बरोबर. 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट इज इक्वल टू ए. सो याच्यावरनं ए ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 7. ठीक आहे. ओके. चला मग आता ए ची व्हॅल्यू 7 मिळाली. ए ला आपण काय सबस्टिट्यूट केलं होतं ते परत रिसबस्टिट्यूट करूयात. सो मग 7 इज इक्वल टू ए च्या ऐवजी काय पुट केलं होतं आपण? लॉग बेस 2 ऑफ 5x मायनस 2, राईट? ओके. सो याला परत काय करूयात आपण? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. याला काय करणार आपण? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट. सांगा बरं आता याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येईल? 2 raised to 7 is equals to 5x minus. येस, 2 raised to 7 इज इक्वल टू 5x मायनस 2. ठीक आहे. आता 2 ची 7 पॉवर म्हणजे 2 ला कंटिन्युअस मल्टिप्लाय करत जायचं. 2, 4, 8, 16, 32, 64, 128. बरोबर? 128. एकदा क्रॉस चेक करा ही पॉवर करेक्ट आहे का? 2, 4, 8, 16, 32, 64. 64 दोने 128, राईट. इज इक्वल टू 5x मायनस 2. ठीक आहे. आता हा जो मायनस 2 आहे राईट साइडचा लेफ्ट साइडला आल्यावर काय होईल बरं? प्लस होईल. इज इक्वल टू 5x. म्हणजे हे काय मिळालं आपल्याला? 130 इज इक्वल टू 5x. सो x इज इक्वल टू 130 डिवायडेड बाय 5. किती येईल हा? 26. 26. सो x इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? 26. ठीक आहे. प्रॉब्लेम एकदा एक्झामला विचारलेला आहे. ठीक आहे. अजून कुठल्या टाईपचा प्रॉब्लेम विचारलाय? आता जे काय आज आपण प्रॉब्लेम घेणार आहे सगळे रॅन्डम, ते सगळे तुमच्या एक्झामला विचारलेले असतील. हा. चला वन मोर प्रॉब्लेम. फाइंड x if प्रॉब्लेम नोट डाऊन करतायत ना तुम्ही? कारण नुसतं ऐकून ते कीर्तन ऐकल्यासारखं होईल. घरी गेलं की परत सपाट. ठीक आहे. सो नोट डाऊन करत चला. log x प्लस 5 टू द बेस 2 प्लस log x मायनस 2 टू द बेस 2 is equal to 3. Log x plus 5 to the base 2 plus log x minus 2 to the base 2 equal to 3. ठीक आहे. याच्यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. अगेन सेम लेफ्ट हँड साइडला बेस चेक करायचा आहे प्रत्येक वेळेस. सेम आहे का? सो आहे. येस, बेस सेम आहे. तो आपण आपले रूल यूज करू शकतो. लेफ्ट हँड साइडला आपला प्रोडक्ट ऑफ लॉगॅरिथमचा रूल यूज होईल. तो काय होईल मग? लॉग बेस 2 ऑफ x प्लस 5 इंटू x मायनस 2 आणि या साईडला काय आपलं 3 ॲज इट इज. ठीक आहे. चला सो याला आपण एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करूयात. सो याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येईल बरं मग? 2 रेस टू 3 इज इक्वल टू x प्लस 5 इंटू x मायनस 2. आता काय करायचंय? एक मिनिट हा. आवाज येतोय ना माझा? येस. हो सर. ओके. माझं एक डिव्हाइस डिस्कनेक्ट झालं होतं. सो ठीक आहे.
आता 2 रेस टू 3 म्हणजे किती 2 4 8 2 ची थर्ड पॉवर आली आपली 8 इज इक्वल टू याला स्प्लिट अप करा दोघं ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5x मायनस 10 राईट. या 8 ला तिकडे शिफ्ट करूयात ह्या साइडला वरला 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर तर मायनस 2x प्लस 5x प्लस 3x हा मायनस 10 या आणि हा जो 8 आहे इकडे आल्यावरती काय झाला मायनस 8 राईट. हे जे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं याला आपण फक्त लेफ्ट हँड आणि राईट हँड साइड एक्सचेंज करूयात म्हणजे तुम्हाला थोडंसं ते फॅमिलियर वाटेल. मी आता एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. सांगा प्लस 3 मायनस 18 6 3 जर 18. 6 3 जा बरोबर बट प्लस मायनस सांगा कारण इथं मायनस 18 प्रोडक्ट पाहिजे आपल्याला. प्लस 6 मायनस 3. प्लस 6 आणि मायनस 3 परफेक्ट. कारण दोघांची ऍडिशन आपली प्लस 3 यायला पाहिजे सो मोठा नंबर प्लस घेतलाय. ठीक आहे. तर हे जे काही ब्रॅकेट असणार आपला x प्लस 6 आणि x मायनस 3 इज इक्वल टू 0 झालं. याच्यावरनं x च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या x इज इक्वल टू मायनस 6 और x इज इक्वल टू प्लस 3. ठीक आहे. ओके. अगेन आपण काय पुट आउट करणार की x इज इक्वल टू मायनस 6 ची व्हॅल्यू पुट करून पाहिजे आपला लॉग पॉझिटिव्ह येतोय का निगेटिव्ह येतोय. तर आपण जर x इज इक्वल टू मायनस 6 पुट केलं तर मायनस 6 प्लस 5 ते व्हॅल्यू कुठं पुट करायची माहितीये का जो काय आपला ओरिजिनल प्रॉब्लेम असेल तिथं. मी इथं जर x इज इक्वल टू मायनस 6 पुट केलं तर पहिली व्हॅल्यू येते लॉग मायनस 1 आणि दुसरी व्हॅल्यू आहे लॉग मायनस 8. तर मायनसचा लॉग पॉसिबल आहे का किंवा फाइंड आउट होतो का तर नाही लॉग साठी सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजेत. ठीक आहे. सो दॅट मग x इज इक्वल टू मायनस 6 इज ऍक्सेप्टेबल नाहीये फक्त x इक्वल टू 3. सो आपण काय लिहिणार सिन्स log of negative numbers does not exist. Hence x is equal to 3 only घेऊया. ठीक आहे. फक्त x ची व्हॅल्यू 3 ऍक्सेप्टेबल आहे. मायनस 6 ही आपली लॉगची व्हॅल्यू येणार नाही. कळलं हे? नेक्स्ट हा चला दुसरा एक थोडासा डिफरंट टाइपचा प्रॉब्लेम आहे घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. फाइंड x if log x divided by log 4 is equal to log 64 divided by log 16. ठीक आहे. आता हे असं दिसायला खूप सोपं. आता बरेच मुलं काय करतात माहिती आहे का एक्झामला आता आम्ही पेपर चेक करताना पाहिलं डायरेक्ट हा चला लॉगला लॉग कॅन्सल इथं लॉगला लॉग कॅन्सल उरला काय x अपॉन 4 इज इक्वल टू 64 अपॉन 16 याला सॉल्व्ह करा राईट. तसं डायरेक्ट लॉग वगैरे असलं काही कॅन्सल होईल का असं काही करू नका. ठीक आहे. डायरेक्ट एक्झामला 0. सो लॉग हे एक फंक्शन आहे आणि इथं आपल्याला आपण लॉगचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन बद्दल पाहिलं. लॉगच्या मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन बद्दल काही आहे का रूल आपले म्हणजे जर आपल्याकडे असं असेल लॉग m इंटू लॉग n इक्वल टू काय व्हॅल्यू येईल बरं सांगता येईल का? लॉग m प्लस n. नाही. सो याला कुठलाच फॉर्म्युला नाहीये लॉग m इंटू n किंवा लॉग m अपॉन लॉग n. इथं असा कुठलाच फॉर्म्युला नाहीये की जे हे सॉल्व्ह करू शकतात. त्याला डायरेक्ट मॅन्युअली सॉल्व्ह करायला लागतं. आपल्याकडे फॉर्म्युला कुठला आहे इथं जर लॉग m प्लस लॉग n असेल तर आपण फक्त त्याला लॉग m इंटू n लिहू शकतो. सो बरेच मुलं एक्झामला अगेन हीच कॉमन मिस्टेक करतात की इथं मल्टिप्लिकेशन जरी असेल तर त्याला डायरेक्ट लॉग m n करतात किंवा इथं डिव्हिजन जरी असेल त्याला डायरेक्ट लॉग m अपॉन n करतात. सो हे कुठलाही असा रूल नाहीये किंवा हे कुठल्याच लॉजिक मध्ये बसत नाही. मग याला सॉल्व्ह कसं करायचं? याला मॅन्युअली सॉल्व्ह करायचंय ऍडजस्टमेंट करत करत.
तर कशा ऍडजस्टमेंट करायच्यात काय ते पाहूयात आपण. ठीक आहे. चला घ्या आपला प्रॉब्लेम. लॉग एक्स डिवायडेड बाय log 4 is equal to log 64 divided by log 16. आता जसं आपण नॉर्मल नंबरचं करतो तसंच करूयात. काय करूयात की log x फक्त या साईडला ठेवूयात. जो काही डिवाइडची टर्म आहे तिकडे नेली तर काय होईल बरं ती? मल्टिप्लाय होईल ना इंटू log 4. ठीक आहे. हा मग आता जो काय आपला log 16 आहे, log 16 त्या log 16 ला काय करायचंय? 4 च्या फॉर्मॅट मध्ये ऍडजस्ट करायचा प्रयत्न करा बरं. 16 आणि 4 मध्ये काय रिलेशन आहे? स्क्वेअर. स्क्वेअर आहे. चला 16 ला लिहा 4 चा स्क्वेअर. log 64 डिवायडेड बाय log 4 चा स्क्वेअर इज इक्वल टू इंटू log 4. आता इथं जो काही पॉवरला 2 आलाय तो जर नसता तर डायरेक्ट log 4 कॅन्सल होईल आपला, बरोबर. मग त्या 2 ला काय करावं लागेल बरं आपल्याला? कुठला रूल यूज करावा लागेल? n into log m up to the base. येस. सो आपलं जे काही इक्वेशन होईल log x इज इक्वल टू log 64 डिवायडेड बाय 2. हा जो काही 2 असणार आहे ह्या रूल नुसार मल्टिप्लायला येईल डिवायडेड बाय log 4 आणि हा इंटू log 4. आता जर इथं ऑब्झर्व केलं तर log 4 सेमच व्हॅल्यू असणारे दोघं काय झाले आपले कॅन्सल आउट, राईट. तर उरलं काय मग आपलं log x इज इक्वल टू हा जो काही खालचा 2 आहे त्याला 1/2 घेतो मी इंटू log 64. बरोबर. आता आपण लगेच आपल्याला लॉग अँटी लॉग घेता येईल का बोथ साइडला? नाही घेता येणार. का घेता येणार नाही? कारण इकडच्या लॉगला एका कॉन्स्टंट नंबरने मल्टिप्लाय तो आपल्याला आधी रिमूव्ह करावा लागेल. मग अगेन कुठला रूल यूज करणार आपण? अगेन हा वालाच रूल इथं यूज करायचा आहे. ठीक आहे. 64 चा स्क्वेअर रूट 8. येस. सो इथं काय होईल इज इक्वल टू log 64 रेश टू 1/2 होईल. ठीक आहे. 64 रेश टू 1/2. सो log x इज इक्वल टू 64 रूट म्हणजे 1/2 पॉवर म्हणजे काय? स्क्वेअर रूट. आणि स्क्वेअर रूट ऑफ 64 म्हणजे किती येतात? काय आहे ते? 8 आहे. सो आपल्याला इक्वेशन काय मिळालं? log x इज इक्वल टू log 8. मग आपण खाली काय लिहिणार? टेक अँटी-लॉग ऑन बोथ साइड. सो अँटी-लॉग घेतला की लॉग कॅन्सल होईल. x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 8. क्लिअर? सो हा एक डिफरंट टाईपचा प्रॉब्लेम होता. हा आपण एक्झामला विचारलेला होता. ठीक आहे. सो ह्या टाईपचे जे काही प्रॉब्लेम असणार आहेत हे एक्झामसाठी विचारले जातात. ठीक आहे. अजून एक खूप बेसिक लेवलचा प्रॉब्लेम आहे. सो की एकदम डायरेक्ट एक्सपोनेन्शियल टू लॉग